सावंगी महागटातून भाजपच्या लता विजयकुमार वाकळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। जिंतूर तालुक्यातील सावंगी महा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून लता विजयकुमार वाकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकारी शैलेश लाहोटी यांच्याकडे अत्यंत उत्साहात दाखल केला। ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आलेल्या रॅलीने संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता। बोर्डीकर समर्थकांमध्ये उत्साह। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या कट्टर समर्थक म्हणून लता वाकळे यांच्याकडे पाहिले जाते। पालकमंत्री आणि बोर्डीकर साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मी यशस्वीरित्या पार पाडेल। त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन लता वाकळे यांनी यावेळी केले। विकासाचा संकल्प। मतदारसंघातील प्रश्नांवर बोलताना त्या म्हणाल्या की सावंगी महा सर्कलचा विकास हेच माझे मुख्य ध्येय आहे। यामध्ये विशेषतः दळणवळण, ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करणे, आरोग्य व शिक्षण, आरोग्य केंद्रांची दुरावस्था सुधारणे आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि इतर मूलभूत प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले जाईल। लोकसंग्रह आणि उपस्थिती। विजयकुमार वाकळे यांची ओळख राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देणारे नेतृत्व म्हणून आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे या रॅलीत सावंगी, येलदरी, मुरुमखेडा, किनी आणि अंबरवाडी येथील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने भरघोस असं यश संपादन केलं। आताच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषद असेल, सेलू नगर परिषद असेल, त्याचबरोबर सोनपेठ नगर परिषद असेल, ह्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आल्या। आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका होत आहेत। नक्कीच आम्हाला विश्वास आहे की या जिल्ह्याच्या पालकमंत्री एवढ्या कर्तव्यदक्ष आणि विकसित त्यांचा अजेंडा राहिलेला आहे आणि त्या विकासाच्या बळावरती परभणी जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर म्हणजेच जिल्हा परिषदेवरती नक्कीच भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल। जिंतूर नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा नक्कीच फडकवेल आणि या सर्वांच्या उमेदवारी मधून ह्या सर्व जे उमेदवार आहेत अतिशय मेहनती, अतिशय चिकाटीचे उमेदवार दिलेले आहेत भारतीय जनता पक्षाने आणि सर्व एकूण आम्ही फक्त विकासाच्या अजेंड्यावरती ही निवडणूक लढवत आहोत। कुणाकडे काहीतरी वेगळे अजेंडे असतात, कुणाकडे काहीतरी फेक नेरेटिव्ह असतात, परंतु भारतीय जनता पक्ष हा केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतो। आणि आपण पाहिलं असेल विकास घेऊन चालल्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा पुढे असतो। आता लोक रडीचा डाव खेळतात, निवडणुका संपल्याच्या नंतर ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारतात, त्यानंतर मत चोरी केली म्हणून त्या नावाने बोंब मारतात, परंतु भारतीय जनता पक्षाच्या मागे जनमत आहे हे आता कुठे ना कुठेतरी विरोधी पक्षांनी या ठिकाणावरती समजलं पाहिजे। विरोधी पक्षाचा झालेल्या आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीमध्ये या ठिकाणावरती सुपडा साफ झालेला आहे। आमच्या जिंतूर तालुक्यातील सावंगी महासा गट जो आहे त्या गटाचे अधिकृत उमेदवार आमचे लता विजयकुमार वाकळे, पंचायत समिती अंबरवाडी गणाचे अधिकृत उमेदवार आशामती राजाभाऊ घुगे आणि सावंगी म्हाळसा पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार धम्मपाल भीमराव प्रधान यांची या ठिकाणावरती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मी सर्व उमेदवारांना या ठिकाणावरती शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाचा झेंडा या परभणी जिल्ह्यावरती फडकेल असा विश्वास या ठिकाणावरती मत व्यक्त करतो। थांबतो। जय श्रीराम।